उद्या सकाळी 11 वाजता जिल्हा स्टेडियम या ठिकाणाहून भव्य कलश यात्राची सुरुवात होत आहे। संपूर्ण भावी भक्तांना च्या उपस्थितीमध्ये आदरणीय प्रदीपजी मिश्रा, पूजनीय प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही कलश यात्रा निघेल, त्यांच्या आशीर्वादाने निघेल आणि लाखोच्या संख्येमध्ये या कलश यात्रामध्ये ज्या महिला, पुरुष, बुजुर्ग सहभागी होतील त्यांना सगळ्यांना जिल्हा स्टेडियमवरनं आपण VVIP पासेससुद्धा देणार आहे। मला असं वाटतं जो कलश यात्रेमध्ये चालेल, जो कलश डोक्यावर घेऊन हनुमानगडीपर्यंत घेऊन जाईल, बजरंगबलीच्या शिलान्यासाच्या जागी फाउंडेशनमध्ये त्यांच्या चरणी अयोध्याचे रामलल्लाच्या पवित्र जन्मभूमीचे कलश हे खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये येत आहे। ते या कलश यात्रेमध्ये सहभागी होत आहे। हनुमानगडी अयोध्या बजरंगबलीच्या पवित्र धरतीचे सुद्धा कलश त्यात येत आहे। हनुमानगडी अमरावती या ठिकाणी बजरंगबलीची 111 फूट उंच जे मूर्तीची स्थापना होत आहे ते कलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि त्या स्थापनेच्या फाउंडेशनमध्ये प्रत्येक व्यक्तीने 1 रुपया आपलं योगदान दिलं पाहिजे, जे इतिहासामध्ये नोंद होईल की 111 फूट उंच मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपला 1 रुपया देऊन त्या ठिकाणी फाउंडेशनला जे समर्पित केलेलं आहे तो 1 रुपया खऱ्या अर्थानं सगळ्यांनी, प्रत्येक व्यक्तीने बजरंगबलीच्या चरणाचे दर्शन करताना त्या फाउंडेशनसाठी समर्पित करावं हे मी सगळ्यांना आवाहन करतो। आणि उद्याची कलश यात्रा जे जिल्हा स्टेडियमहून निघणार आहे 11 वाजता, त्या कलश यात्रेमध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये येऊन खऱ्या अर्थानं त्या कलशमध्ये सहभागी होऊन प्रदीपजी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा निघेल। त्याच्यामध्ये सगळ्यांना यावं आणि त्या ठिकाणी VVIP पासेस हे सुद्धा त्या कलश यात्रामध्ये आपण सगळ्यांना देणार आहे आणि सगळ्यांना मी या ठिकाणी निमंत्रण देतो।